हाय गाईज, तर आज मी आणलेली आहे आपल्या फिश टँकसाठी ब्लॅक सँड. तर ही ब्लॅक सँड मी त्या बाल्डीत पाणी आहे त्या बाल्डीमध्ये आपण सँड टाकून घेऊया आणि हिला 3-4 वेळा धुवायला लागतं. जर आपण आणल्यावर डायरेक्ट टाकली तर आपला फिश टँकमधलं पाणी खूप घाण होऊ शकतो. तुम्ही बघू शकतात की पाणी किती घाण आहे. तुम्ही पण जर कधी ब्लॅक सँड किंवा कुठली पण सँड आणलात तर पहिला 3-4 वेळा तिला धुवून घ्या, त्याच्यानंतरच तिचा यूज करा. आणि आता मी परत पाणी टाकून एकदा धुतलेली आहे. आता आपण आपल्या फिश टँक मधला पहिला पाणी कमी करून घेऊया, जेणेकरून आपल्याला माती टाकायला चांगली भेटेल. आपण फिश टँक मध्ये हा पॅरोट फिश तर लय सगळ्यांना नुसतं चावायलाच येत असतो जेव्हा बघावा तेव्हा. तर आता आपण त्याच्यात माती टाकायला चालू करूया. थोडं कोपऱ्या कोपऱ्यातून माती टाकूया, जेणेकरून पूर्ण पाणी गढूळ नाही होणार. आणि आपण थोडस नीट टाकूया. तर आता मी परत घेतली आहे माती या डब्यात आणि आता परत टाकतोय. तर हा पॅरट फिश नुसतं सगळ्यांना चावायला येतो. तर आमचा सर्व सेटअप करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली फिश टँक वाटते. त्यात आपले मासे कसे पूर्ण त्या फिश टँक मध्ये सेट झालेले आहेत. आणि आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.